नाना निघून गेलेला ओवीने पाहिलं. ओवी बाईकवर बसायला घाबरते, त्यामुळे तिलाच बसने जाऊ दे, असं नानाने रुद्रला समजलं असेल, असं ओवीने अंदाज लावला. नानाचं ऐकून हे निघून जातील. आता बसची वाट पाहत बसावं लागणार. घरी शौर्य माझी वाट पाहत असेल. बिचारा आलं तेव्हा झोपलेला. जागा झाल्यावर आई आई करून आईला त्रास देईल, ती स्वतःच्याच विचारात होती. आणि रुद्रने पुन्हा त्याची बाईक तिच्याजवळ आणून थांबवली आणि पुन्हा बोलला, बसा. त्याचा वरचा सूर ऐकून ती थोडी दचकली. तिने एकदा चोरून पाहिल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा तशीच पदराचं टोक बोटाभोवती गुंडाळत उभी राहिली. नानाने सांगितलं नाही का यांना? नानाचं पण ना कधी कधी काही कळतच नाही. का सांगितलं नाही यांना? ऐकलं नाही. तिचा टेन्शनमध्ये पुन्हा हात गळ्यापाशी गेला. तिचं लॉकर तर नव्हतं, पण ती डोळे बंद करून तिच्या देवाला साद घालत बोलली, देवा, असं माझ्यासोबतच का रे? रुद्र बाईकच्या हँडलला पकडून बाईकवर बसलेला. तो मगासच्या पेक्षा आवाजाला मोकळा सोडत बोलला, मी म्हटलं बसा. ओवीने पुन्हा तिरप्या नजरेने त्या दोन बायकांकडे पाहिलं. सर त्या तिच्याकडे पाहून अजूनही कुजबुजत होत्या. ती फोनाकडे पाहते म्हणून रुद्रही त्याच दिशेला पाहिलं आणि त्याच्या नजरेत त्या दोघी पडल्या. त्या ओवीकडे पाहून काहीतरी बोलत होत्या आणि काहीतरी वाईट बोलत होत्या, हेही त्याच्या लक्षात आलं. अच्छा, असं आहे तर, तो मनात बोलला. मी बोलल्यावर जर समोरच्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं नाही तर मला राग येतो. तो समोर बघत बोलला, मी काय विद्यार्थी आहे का? की मनातच बावरून बोलली, बस येईल, थोड्या वेळात मी जाईन, उगाच तुम्हाला त्रास नको. ती खाली बघतच अडखळत बोलली, मी बोललो का मला त्रास होईल? रुद्र समोर बघत बोलला. तिचं शहाण्या विद्यार्थ्याप्रमाणेच लगेच उत्तर, मग तुम्ही कसं ठरवलं मला त्रास होईल? तो शांतपणे बोलला असला तरी त्याच्या आवाजामुळे तो गंभीरपणे बोलतोय असं वाटलं तिला. ओवीला वाटलं, बाप रे काना, किती रे राग येतो यांना. ओवी मनातच तिच्या देवासोबत बोलत होती. रुद्रने तिरप्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. तिने खाली बघत पदर बोटाला गुंडाळत मान थोडीशी हलवली. आता मनात बोलला तेच समोर बोला तरी चालेल. तो पुन्हा समोर बघत बोलला आणि झटकन मान वर करून तिच्याकडे पाहिलं. मनामध्ये शिव्या घालताना मला तो मुद्दाम बोलला, पण त्याच्या आवाजामुळे ओवीवर प्रेशर आलं. नाही, खरंच नाही, ती डोळे मोठे करून टेन्शनमध्ये बोलली. तिची रिॲक्शन बघून त्याला हसायला आलेलं, पण चेहऱ्यावर तसं न दाखवता त्याने पुन्हा विचारलं, मग काय बोललात? तुम्हाला राग किती येतो हे म्हटलं मी मनात. ती अडखळत बोलली, मला कधी राग आला? तो विचार करत बोलला. लगेच विसरला पण? ते पुन्हा मनातच, बरं ते जाऊ द्या. आता बसणार आहात का? तो पुन्हा मेन मुद्द्यावर आला. इतक्यात एका बाईचा आवाज आला, ओवी, एकटीच आलीस का? तसं दोघांनीही आवाजाच्या दिशेने पाहिलं. मगासच्या त्या दोन बायका होत्या. त्यांना पाहून रुद्रच्या कपाळावर आठी आली. हो, ओवीने उत्तर दिलं. त्या दोघीही रुद्रला निरखून बघत होत्या. हे रुद्रच्या लक्षात आलं. ओवीचं लग्न ठरलेली बातमी अख्ख्या गावात झालेली. हाच नवरा मुलगा असेल याची शंका त्या दोघींनाही होती. ओवीचा दुसरा नवरा कोण, कसा दिसतो हे पाहण्यासाठी त्या दोघीही आतुरलेल्या होत्या. हे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ओवीला शोभेल असा नवरा भेटल्याचा आनंद त्यांना फारसा झाला नव्हता, हे त्याच्या चेहऱ्यात सांगत होता. रुद्राने सरळ त्या दोघींच्या नजरेला नजर भिडवली. हे कोण म्हणायचं? त्यातल्या एकीने भुवई उंचावून चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन विचारलं. ओवी गोंधळली. काय ओळख करून द्यायची? रुद्रने तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ ओळखून सरळ उत्तर दिलं, नमस्कार, मी रुद्र मोहिते. त्या दोघांनीही तोंडात मारल्यासारखं वाटलं. नाही, मी आपलं सहजच विचारलं. चले बाय, जातो आम्ही, ती बाई बोलली आणि त्या दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. रुद्रचं बोलणं ऐकून ओवीला हसायला आलेलं. ती गालात हसत त्याच्याकडे बघत मनातच बोलली, किती स्पष्ट बोलतात हे.
त्या दोघीही गेल्यानंतर रुद्रने ओवीकडे पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा सुगत धक्का बसला. ती त्याच्याकडे पाहून गालात हसत होती. नेहमी गोंधळलेला घाबरलेला चेहरा गालात हसताना किती सुंदर दिसत होता. हे पाहताना त्याला काय बोलायचं होतं हे हे तो एका क्षणासाठी विसरला. त्याने तिच्याकडे पाहिल्यावर तिने चोरी केल्यासारखी लगेच नजर सोडली. तिने नजर सोडल्यावर त्यानेही तिच्यावरून नजर हटवत समोर पाहिलं. पुन्हा दोघांमध्ये शांतता झाली. ती भंग करत तो मुद्दामून खाकरला. हे माझ्यासाठी आहे का? ती हळूच त्याच्याकडे बघत पुन्हा मनातच. तिने त्याच्याकडे पाहिल्यावर रुद्र गंभीर स्वरात बोलला, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. काय? तिचा लहान आवाज. जी व्यक्ती आपला विचार करते आपणही पहिला त्याच व्यक्तीचा विचार करायचा. दुनिया गेली तेल लावत. तो समोर बघत ताठ मानेने बोलला. तिने शहाण्या मुलासारखं मान हलवली. तुम्ही इतक्या हट्टी आहात का की मुद्दामून मला दाखवत आहात तुमचा हट्टीपणा? त्याने वैतागून विचारलं. अरे बापरे, मी अजिबात हट्टी नाही हो. ती पुन्हा टेन्शनमध्ये बोलली. रुद्र वैतागून बोलला, तुम्हाला इतका वेळ झालं सांगतोय बाईकवर बसा तरी खिळा ठोकळ्यासारखा तिथेच उभा आहात. इतक्या मिनत्या तर मी गौरीला सुद्धा केल्या नव्हत्या. कोण गौरी? तिच्या मनात प्रश्न आला पण त्याला विचारायची तिची हिंमत झाली नाही. तोही बोलता बोलता बोलून गेला. ते त्यालाही कळलं नाही. त्याने बाईक स्टार्ट केली आणि ओवी बाईकवर बसायला थोडी पुढे आली. बाईकची सीट पाटून सपाट होती तरी सुद्धा तिला खूप टेन्शन आलेलं. इतक्या वर्षानंतर तेही रुद्र सोबत बाईकवर बसणार होती. तिने गोंधळून स्टँडवर पहिला डावा पाय ठेवला आणि बसता येणार नाही हे लक्षात आल्यावर लगेच खाली उतरली. काय झालं? त्याचा प्रश्न. साडीवर दोन्ही बाजूला पाय टाकून बसता येणार नाही. तिने गोंधळून खरं उत्तर दिलं. तुम्हाला दोन्ही बाजूला पाय टाकून बसायचीही नाही. वन साइड बसा. तो पुढे बघतच शांतपणे बोलला आणि सहज तिच्याकडे पाहिलं. घाबरून तिचे श्वास वाढले. टेन्शन तिच्या चेहऱ्यावरून टपकत होतं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्याने पुन्हा विचारलं, आता काय झालं? ती प्रचंड टेन्शनमध्ये बोलली, मला ना वन साइड बसता येत नाही. मी पडेन. त्याला हसावं की रडावं हे कळतच नव्हतं. अशाही मुली असतात. त्याला प्रश्न पडलेला. हो असतात. त्याच्या मनाने लगेच उत्तर दिलं, कारण त्यातलीच एक तिच्या समोर होती. तो शांतपणे बोलला, नाही पडणार, तुम्ही बसा. ओवीला खूप टेन्शन आलेलं. मागच्या आठवड्यात की नाही शेजारच्या काकू गाडीवरून पडून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. तिने तिच्या मनातील भीती लगेच बोलून दाखवली. आता तो खरंच वैतागलेला. गुळासारखा गोड बोलायचं तो कधी विसरलेला. त्याच्यातील शिक्षक जागा झालेला. त्याने थोडा आवाज चढवून सांगितलं, आता एक शब्दही न बोलता तुम्ही बसणार आहात. आणि तिने त्याच्या आवाजाला घाबरून खांद्यावरचा पदर नीट घेत हो म्हणून मान हलवली. एका बाजूची पर्स नीट घेतली आणि आता बाईकवर बसायचं अशी मनाची तयारी केली. इतक्यात तो पुन्हा खाकरला. हे माझ्यासाठीच आहे का? मनात बोलत तिने तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. खांद्यावरून पदर घेतला नाही तरी चालेल, तो समोर बघत शांतपणे बोलला आणि तिने खांद्यावरचा पदर हळूच काढला. पर्स नीट घेतली, बाईकच्या स्टँडला पकडला आणि मनाच्या हिया करून एकदाची बाईकवर बसली. ती खूप घाबरलेली पण ती भीती तिला रुद्रला सांगता येत नव्हती. तिने एका हाताने पोटावर पर्स धरून बसली आणि एक बाईक स्टार्ट झाली. तिने भीतीने डोळे बंद केले. हळूहळू घ्या. तिचा आवाज आल्यावर रुद्र शांतपणे बोलला, घाबरू नका, हळूहळूच घेतो. नीट बसला आहात ना? तिने पुन्हा स्टँड घट्ट पकडलं. पर्स पोटाशी पकडली आणि हिम्मत करून बोलली, हो. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी गाडी थांबवेन. असं बोलून त्याने हळूहळू प्रवास चालू केला. त्याने काचेतून पाहिलं आणि 2 मिनिटांनी बाईक एका बाजूला थांबवली. त्याने हलकसं पाठीमागे पाहत बोलला, तुमचा पदर हवेवर उडतो, त्याला आवरा. त्याला आवरा. तिने पाठीमागं पाहिलं. पदर हवेवर तरंगत होता. एका हाताने तिने बाईकवर पकडलेली, दुसऱ्या हाताने पर्स पकडलेली. त्यामुळे ती थोडी गोंधळली. तिची कोणतीच रिॲक्शन नाही हे पाहून
तोच शांतपणे बोलला, "तुम्ही आधी खाली उतरा आणि पुन्हा सावरून बसा." बाईकचं स्टंट घट्ट पकडून ओवी हळूच खाली उतरली. पदर कमरेला खोचला आणि पुन्हा हळूच बाईकवर बसली. बिन बुताए मुझे ले चल कहीं जहां तू मुस्कुराए मेरी मंजिल वही. ती गाण्याची रिंगटोन ऐकून रुद्रला शांत वाटलं, पण हा आवाज त्याने कानोसा घेतला तर ओवीचा मोबाईल पर्समध्ये वाजत होता. तो बाईक पुन्हा एका बाजूला लावत बोलला, "कॉल उचला." "नाही, राहू द्या, आई असेल." ओवी टाळत बोलली, "काळजी करत असतील, उचला कॉल." आता कॉल उचलायचा म्हणजे पुन्हा बाईकवरून खाली उतरा, बसा. ओवीला कंटाळा आलेला, पण नाही म्हटलं तर पुन्हा रुद्र रागवेल त्याच्या भीतीने ती पुन्हा खाली उतरली. पर्सच्या आतल्या कप्प्यातून मोबाईल काढला आणि कॉल रिसीव्ह केला. "कुठे आहेस?" "पलीकडून सुरेखाताई." "अगं, निघालीये मी." "अलीकडून?" "ओवी." "बस भेटली?" "नाही." "मग कशी येतेस?" ओवीने हळूच रुद्रकडेच पाहिलं आणि पाठ करून तोंडावर हात ठेवून हळू आवाजात बोलली, "हे सोडतायत." तिचं हे ऐकून रुद्रला वेगळंच वाटलं. तो समोर बघत असला तरी कान तिच्याकडेच होते. "कोण हे?" "पलीकडून." सुरेखाताईंनी विचारलं. पुन्हा विचारलं. ती तोंडावर हात ठेवून पुन्हा हलक्या आवाजातच बोलली, "अगं हे, काय बोलतेस मला कळत नाही." "मी घरी आल्यावर सांगते." "शौर्य काय करतोय?" "झोपलाय." "ठीक आहे, बरं ठेवते मी." "बरं नीट ये." ओवीने मोबाईल पुन्हा पर्समध्ये ठेवला. पदर व्यवस्थित आहे का ते पाहिलं. गाडीच्या स्टँडला पकडला आणि पुन्हा बाईकवर बसली आणि मगाचच्यासारखी बोलली, "थोडं सावकाश घ्या." रुद्रला तिची गंमत वाटली. "बरं." तो गालात हसत बोलला. त्याने बाईक खूप सावकाश घेतली. एखाद्या सायकलवाल्याने त्याच्यासोबत शर्यत लावली असती तर सायकल सहज जिंकली असती. "आता भीती नाही ना वाटत?" त्याने थोड्या मोठ्या आवाजात विचारलं. "नाही." तिचा नेहमीचा आवाज. तो त्याला ऐकायला आलाच नाही. "काय विचारलं मी?" त्याने पुन्हा वरच्या सुरात बोलला. "नाही म्हटले की." तिने सुद्धा थोडासा आवाज वाढवला. "बाईकवर बसल्यावर थोडं मोठ्याने बोलायचं असतं, लक्षात ठेवा." त्याने पुन्हा मोठ्याने बोलतच सांगितले. "बरं." यावेळी तिचं बरं त्याला ऐकायला गेलं. गौरीनंतर त्याच्या बाईकवर बसणारी दुसरी व्यक्ती ओवी होती. त्याने आजवर कोणालाच बाईकवर बसवलं नव्हतं. नंदाई त्याच्या बाईकवर बसायला घाबरायची, त्यामुळे तिचा बाईकवर बसण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि आज किती सहज त्याने ओवीला त्याच्या पाठी बसवलेलं. खरं तर तिने नकार देऊन सुद्धा त्याने जबरदस्तीने तिला बाईकवर बसवलेलं हे विशेष. रुद्रला तिच्या सहवासामुळे छान वाटत होतं. हा संत नाही, शांत प्रवास असाच चालू राहावा. नकळत मनाच्या कोपऱ्यात हा विचारही येऊन गेला. गावाची हद्द आल्यावर गावाच्या नावाचा बोर्ड होता. "जर का आपले सहर्ष स्वागत करीत आहे." तो बोर्ड पाहून तिचा आवाज आला, "इथेच थांबवा, मी जाईल."